यस्य स्वयं स्वभावाप्ति प्रभावे कृष्णकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने नमोस्तु परमात्मने। जय बोले आचार्य भगवान पूज्यपाद भगवान की जय। इष्टोपदेश ग्रंथ राज की जय। योग्योपादान योगेन विशुद्धः स्वर्णकामता द्रव्यादिस्वादसंवात्मनोऽप्यात्मतामता वरं व्रते पदं दैव नाव्रते वतनारकं छायातमस्त्रयोर्वेदः प्रतिपालयतो महान् यत्र भागव शिवं तत्ते योगियदूरवर्णिनी यो नयत्याशुभव्युक्तिं क्रोशाद्वेदिं ससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालं पलायितं नाकेनाकोकसां सौख्यं नाकेनाकोकसामिमं वासनामात्रमेव तत् सुखं दुःखं च देहिनां तथा विद्विजयन्ते ते भोगानुगायिवापरे मोहेन संवृतं ज्ञानं स्वभावं लभते नहि मत्तः कुमारपदार्थानां यथा मदनथोरवे वपुरिवं धनं दाना पुत्रामित्राणि शत्रव सर्वत्राण्यस्वभावानि मूढस्वानि प्रपद्यते दिग्देशेभ्यः खगावेत्य सर्वसन्ति नगे नगे स्वस्वकार्यवशाद्यान्ति देशे दिक्षु गृहे गृहे विरागतः कथं हन्त्रे जलाय परिक्यूयति त्रयूर्णं पातयन् पदभ्यां स्वयं दण्डेन पात्यते रागद्वेषद्वयि दीर्घ नेत्राकर्षणकर्मणा अज्ञानसुचिरं जीव संसाराब्धो भ्रमत्यसौ विपद्पदावर्ते परिविमानिमायते यावत् तावद्भवन्त्यन्यः प्रचुराविपदकृणा दुर्जयेन सुरक्षेण नश्वरेण धनादिना स्वस्थं मन्यो जनः कोऽपि ज्वरवाणिः सर्वेषां विपत्तिमात्मनो मूढः परेषामिव नेक्षते दह्यमानं मृगाकीर्णं वनान्तरतरुस्तव आयुर्वृद्धिक्षयोत्कर्ष हेतुं कालस्य निर्गमं वाञ्छतां धनिनामीष्टं जीवितात् सुतरां धनम् त्यागाय श्रेयसे वित्तं वित्तः सञ्चिनोति यः स्वशरीरं सपङ्केन स्नास्यामीति विलिम्पति आरम्भे तापकान् प्राप्तान् वदृति प्रतिपादकान् अन्ते सुदुस्त्यजान् कामान् कामं कः सेवते भवन्ति प्राप्य यत्सङ्गं शुचिनी शुचिन्यपि सकायः सन्ततापायस्तदर्थं प्रार्थना वृथा यज्जीवस्योपकाराय तद्देहस्यापकारकं यद्देहस्योपकाराय तज्जीवस्यापकारकम् इतश्चिन्तामणि दिव्य इतः ज्ञापखण्डकम् ध्यानेन चेदुभेदः
सौख्यवानात्मा लोकालोकविलोकनः संयम्यकरणग्रामो मेकाग्रत्वेन चेतसः आत्मानमात्मवाध्याये दात्मनैवात्मनि स्थितम् अज्ञानोपास्तिरज्ञानं ज्ञानं ज्ञानी समाश्रयः ददाति यत्तु यस्यास्ति सुप्रसिद्धमिदं वचः परीशहाद्यविज्ञाना दास्रवस्य नियोगिनी जायते आत्मयोगेन कर्मणामाशु निर्जना तटस्य कथाहमिति सम्बन्धः स्याद्वयोर्वयोः ज्ञानं ज्ञेयं यदात्मैव सम्बन्धः कीदृशस्तदा बध्यते मुच्यते जीवः समो निर्ममः प्रमात् तस्मात् सर्वप्रयत्नेन निर्ममत्वं विचिन्तयेत् एकोऽहं निर्ममः शुद्धो ज्ञानी योगीन्द्रगोचरः बाह्यं संयोगजाभावा मत्तः सर्वेऽपि सर्वथा दुःखसन्दोहभागित्वं संयोगादिहदेहिनं त्यजामेनं ततः सर्वं मनोवाक्काय कर्मभिः न मे मृत्युः कुतो भीतिर्न मे व्याधिः कुतो व्यथा नाहं बालो न वृद्धोऽहं नैवैतानि पूर्गले भुक्तोचितामूर्मोहान् मया सर्वेऽपि पूद्गलाः उच्छिष्टेष्विव तेष्वत्य मम विद्यस्य सुखा कर्म कर्माणिता बन्धि जीवो जीवहितस्पृहः स्वस्वप्रभावभूयस्ते स्वात्ममो न वाञ्छति परोपकृतिमुत्सृज्य स्वोपकारपरो भव उपकुर्वन् परस्याज्ञो दृश्यमानस्य लोकः एकदम ना परोपकृतिमुत्सृज्य परोपकृति उत्सृज्य स्वोपकार करो भव म्हणजे सांगितलं काय की पराचा उपकार करण्याला उत्सृज्य सोडून देऊन सोपकार स्वतःचा उपकार करण्यामध्ये परो भव म्हणजे तत्पर हो भव म्हणजे हो सांगितलं दृश्यमानस्य लोकवत म्हणजे या दिसणाऱ्या लोकामध्ये जगामध्ये काय सांगितलं काय दिसतंय उपकुर्वन् परस्य म्हणजे दुसऱ्याचाच उपकार करताना दिसतोय कोण अज्ञ म्हणजे सांगितलं ह्या दिसणाऱ्या संसारामध्ये दिसणारेच म्हणायचं की जे बाहेर दिसते दृश्यमान संसार आहे तो दृश्यमान लोक आहे विश्व आहे जगत आहे या जगतामध्ये काय सांगितलं की दुसऱ्याचा उपकार करतानाच अज्ञ जीव दिसत आहे तर आता काय सांगितलं इथं अध्यात्म ग्रंथ आहे तर इथं व्यवहाराने घ्यायचं नाहीये निश्चयाने आचार्य सांगतायत की तू आतापर्यंत पराचा उपकार करत आलेला आहे एवढे अनंत भाव तू फिरला अर्थात तू काय केलेला आहे पराचाच उपकार केला आहे जर स्वचा उपकार केला असता जीवो जीव हितस्पृह नुसतं स्वचा जर उपकार करण्याची जर जीवाने इच्छा केली असती आणि त्यानुसार जर उपकार केला असता तर आता हे संसार परिभ्रमण कधीच थांबलं असतं पण जर
तर अजून आपण संसार परिभ्रमण करत आहोत, संसारामध्ये आहोत. तर आपण काय केलेलं आहे? पराचाच उपकार करत आलेलो आहोत. आपण स्वतःचा उपकार केलेला नाही. उपकार काय सांगितलं होतं? उप म्हणजे जवळ, कार म्हणजे करणे. काय करणे? आपल्या आत्म्याजवळ राहून शुद्धात्मानुभूती करणे म्हणजे उपकार. आपल्या आत्म्याच्या जवळ राहून ज्या आत्म्याची अनुभूती घेणे. शुद्धात्मानुभूती म्हणजे काय? हे आत्म्याचीच अनुभूती घेणे म्हणजे उपकार. म्हणून सांगितलं आचार्यांनी इथे स्वोपकार परो भव. स्वतःचा उपकार करण्यासाठी तत्पर हो. म्हणजे काय होणार आहे? जीवाचं हित होणार आहे. हे कनेक्टेड घ्यायचंय. हे 31वा श्लोक आहे, त्याला हे कनेक्टेड घ्यायचं आहे. कारण प्रत्येक ह्याच्यामध्ये त्यानुसारच त्यांनी आचार्यांनी इथे सांगितलेलं आहे. तर जीवाचं हित करायचं असेल तर स्वोपकार कर. मग आपण चर्चा केली होती की काय झालेलं आहे आतापर्यंत. जीवाने पराचाच उपकार केलेला आहे. मग पर म्हणजे काय? कशा कशाला पर म्हटलं? शरीर, बाह्य वस्तू, बाह्य संयोग, घरातले नाती वगैरे. सचित परिग्रह. बरोबर, दोन्ही उत्तर एकदम बरोबर आहे. थोडेसे लावले सांगितले असते ते काका नवीन आले तर त्यांनी ऐकलं असतं. काय सांगितलं की पर म्हणजे सर्वप्रथम ज्याचा संयोग आपल्या जवळ आहे जन्मल्यापासून अंतापर्यंत, ते म्हणजे शरीर. सगळ्यात पहिल्यांदा पर हे शरीर आहे. हे आपण जाणतो का की हे पर आहे? शरीर म्हणजे परद्रव्य आहे. का बरं पर म्हटलं ह्याला? काय म्हटलं सांगा प्रथम. का पर म्हटलं शरीराला? की माझ्या जवळच आहे की मी म्हणजे हे दिसते की, मग का पर म्हणायचं? शाश्वत नाहीच, आत्म्यापासून पूर्णतः भिन्न. होय, म्हणजे मी शाश्वत आहे हे मी कशावरून जाणतो? या पर्यायात प्राप्त झालेला आहे. काय? पुद्गल आहे. लक्षात घ्यायचं आहे की मी जीवद्रव्य आहे आणि हे पुद्गल द्रव्य आहे. पर का म्हणायचं? भिन्न का म्हणायचं? जर देखील जीव असलं तर का भिन्न म्हणायचं बरं? पण ते जीव नाहीये, ते काय आहे? पुद्गल आहे. ह्याचं जर शरीर पर का म्हटलं गेलं, आता तुम्ही अध्यात्म ग्रंथाचा स्वाध्याय केला, उद्या कुणी विचारलं शरीराला पर का म्हणताय, तुम्ही म्हणजे शरीर दिसताय की, मग उत्तर द्यायला आलं पाहिजे आपल्याला की का शरीराला पर म्हणायचंय. कारण शरीर हे स्पर्श रस गंध वर्णवालं पुद्गल परमाणूंचा पिंड आहे आणि मी जीव आहे. मी जीव कसा आहे? कारण मी ज्ञान दर्शन स्वभावी आहे. शरीरामध्ये चेतना नाही, मी चैतन्यमय वस्तू आहे. हे डिफरन्स आपल्याला लक्षात आला पाहिजे, तरच आपण शरीराला भिन्न म्हणू शकतो, पर म्हणू शकतो. नाहीतर शरीराला पर म्हणण्याचा आपल्याला अधिकारच नाही आहे का? जर आपण त्याला पर का म्हणायचं, त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काय भेद आहे हे जर जाणून नाही घेतलं, हे जर पक्क नाही केलं, तर कसं पर म्हणणार त्याला? नुसतं म्हणतेत म्हणून मग उद्या त्यांनी सांगितलं की तू म्हणजे जीवच नाही, त्यांनी म्हणते म्हणून ते ऐकायचं नाही. काय करायचे? तुम्ही परीक्षा प्रधानी व्हा. आचार्य सांगतात परीक्षा प्रधानी व्हा आणि मग तुम्ही तत्वावर विश्वास ठेवा. कोणी सांगते म्हणून तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका. कारण आजकाल बघतो आपण आत्म्याचं स्वरूप म्हणून काय सांगतायत? अंगठ्यावर सांगतायत, ज्योती प्रमाण सांगतायत. कुठंतरी म्हणजे आत्म्याला सगळे आपापल्यानुसार सांगत आलेले आहे. मग खरा आत्मा कसा आहे, कसं कळणार आहे? मग आत्मा हा ज्ञानमय वस्तू आहे. आणि काय सांगितलं? स्वसंवेदन सुव्यक्त
स्वतःच्या संवेदनाने जो जाणीवेत येणारा आहे. तनु मात्रो, जो शरीर प्रमाण राहतो. तनु मात्रो निरत्ययः, निरत्यय म्हणजे ज्याचा कधीही अंत होत नाही, जे शाश्वत अनादिपासून अनंतापर्यंत आहे, ज्याची कधी सुरुवात झाली नाही आणि ज्याचा कधी अंत होणार नाही, असा अनादि अनंत मी आत्मा आहे. परत काय सांगितलं? तनु मात्र निरत्यय, अत्यंत सौख्यवान आत्मा. अत्यंत सौख्यवान आत्मा म्हणजे काय? अनंत सुख आहे या आत्म्यामध्ये, या शरीरामध्ये सुख नाही. अत्यंत सौख्यवान आत्मा, लोकालोक विलोकनः, लोक आलोकाला जाणू शकणारा, अर्थात अनंत ज्ञानवाला हा आत्मा आहे. मग लक्षात घ्यायचे हे जे सगळे विशेषण ह्याच्यामध्ये आले ना, मग आत्मा कसा आहे आणि हे शरीरामध्ये हे गुण आहेत का? आहेत का? हे शरीर ज्ञानवाला आहे का? लोकालोकाला जाणू शकते का? सुख देणारं आहे का? जर सुख देणारं असतं तर हे ह्याला लागलं पडलं व्याधी वगैरेमध्ये जे त्रास होतोय, वेदना होत आहेत, त्या झाल्या असत्या का? जर शरीर सुख, हे जज करायचे हो आपल्याला. जर शरीर सुख देणारं असतं, सांगितलं अत्यंत सौख्यवान आत्मा, जर अत्यंत सौख्यवान शरीर म्हटलं तर आहे का? नाही. म्हणून शरीर पर आहे. लक्षात येत आहे? शरीराला पर का म्हटलं? कारण जे माझे गुण आहेत ते या शरीरामध्ये नाहीतच, म्हणून शरीराला पर म्हणायचं आहे. मग हे लक्षात घ्यायचं की ह्या सांगितलं परोपकृती मुत्सृज्य, म्हणजे पराचा उपकार करण्याचं सोडून दे. आतापर्यंत काय केलं तू? या पराचा उपकार केला. काय केलं? या पराचा म्हणजे शरीरावरच उपकार करत बसला. व्यवहारामध्ये जर आपण बघितलो, आपण ज्यावेळेस पासून कळायला लागलेलं आहे आपल्याला, त्यावेळेस पासून आतापर्यंत समज आली, त्यावेळेस पासून आतापर्यंत आपण काय केलं? स्वसाठी, अर्थात स्व म्हणजे कोण? आत्मा. स्व म्हणजे आत्मा. तर आत्म्यासाठी आपण काय केलं? आणि पर म्हणजे इथे आता आपण शरीर घेऊयात तोपर्यंत. पर म्हणजे सर्व आहे. शरीर, शरीरासोबत जे अन्य जीव संयोगामध्ये आलेले आहेत ते देखील परच आहेत, आणि जे काही संयोगामध्ये आलेले अचेतन परिग्रह ते देखील परच आहेत, अन्यच आहेत, भिन्नच आहेत. मग आता आपण स्वसाठी काय केलं आणि परासाठी काय केलं? किती केलं? किती समय दिला? थोडंसं आपण चिंतन करायचं की आतापर्यंत आपण किती स्वसाठी स्वोपकार किती केला. मग स्वोपकार करायचा म्हणजे काय सांगितलं इथं? की आपल्या आत्म्याजवळ राहून आत्म्याची अनुभूती घ्यायची, आपल्या स्वभावामध्ये राहायचं. आपला स्वभाव काय आहे? ज्ञान, दर्शन, आनंद, सुख, वीर्य हा आपला स्वभाव आहे. स्पर्श, रस, गंध, वर्ण हा माझा स्वभाव आहे का? मी काळा आहे का मी गोरा आहे? हा माझा स्वभाव नाहीच. मी गोरा आहे म्हणून अहंकार करणं हे योग्य आहे का? काय केला? पण विभाव केला. या जीवाचा जो स्वभाव नाही तो जर आपण नाही जाणला, अर्थात पराचा उपकार केला. काय केलं? पराचा उपकार केला. म्हणून सांगते तिथं आचार्य की पराचा उपकार करण्याचं सोड. कारण आचार्याला माहिती की हे आज संसारामध्ये अडकलेले आहेत, अज्ञानी जीव आहेत, तर ह्यांना सांगावं लागेल की तू आतापर्यंत पराचाच उपकार करत आलेला आहे, आता स्वचा उपकार कर. तत्पर हो स्वचा उपकार करण्यासाठी. म्हणून सांगितलं आता स्वभावामध्ये म्हणजे सांगितलं की आपला स्वभाव जाण्याचा. बघा
दृष्टांत माताजींनी सांगितलं होतं की एखादा गरीब व्यक्ती ज्याला खायला प्यायला मिळालेला नाही, भुकेलेला आहे आणि असाच रस्त्यावर भटकत आहे, तर त्यानंतर काय होतं, आपल्या नजरेस पडतो. आपल्याला किती करुणा येते की बघा त्याच्याकडे खायला प्यायला काही सुद्धा नाही, या जीवाकडे खायला प्यायला काही नाही, ह्याची मरणमुख अवस्था झालेली आहे. तुमच्याकडे आहे का खायला प्यायला? आहे ना? अरे असं कसं म्हणताय, आम्ही सगळे खातो पितो चांगले व्यवस्थित घरातले आहोत. तुम्ही कोण आहात? जीव आहात. जीव काय करतो? खाणं पिणं हा स्वभावच नाहीये जीवाचा. मग राहतंय का इथं? तुम्ही त्याला बघून सुद्धा तुम्ही स्वभावामध्ये राहू शकणार नाही. बघा की जीवाचा तो आहे, जीवित आहे, जीवाचा स्वभाव अनशन स्वरूपी आहे. तिथं करुणा करू नका असं म्हणत नाहीये. स्वभावाला आठवा की माझ्या जीवाचा स्वभाव अनशन स्वरूपी आहे. मी माझ्या चैतन्य प्राणावर जगणारा जीव आहे. अनाहारी स्वरूप आहे, खाणं पिणं माझा स्वभाव नाहीच. हे आपण त्यावेळेस म्हणजे अशी दृश्य पाहिल्यानंतर आपल्याला प्रकर्षाने स्वभावाची जाणीव झाली पाहिजे. तर आपण उलट काय करतो की त्याला खाणं पिणं देऊन बाबा तुझं असं तसं जे काय आहे ते, आणि काय करतो त्याला त्याची भूक तृप्त करतो. पण त्याला हे संबोधन द्या असं म्हणतात आचार्य की तू अनशन स्वरूपाला जा. ठीक आहे, त्याला काही कळत नाही, पण तुम्ही म्हणता हे त्याला काही कळतं का? कुणाला बी काय सांगत बसायचं का? पण इथं काय आहे, त्याला सांगितल्यानंतर तुम्हाला आठवण होते, स्वस्वरूपाची आठवण. तुम्ही स्वतःला स्थितीकरण करा, स्वतःचं स्थितीकरण करा, स्वतःच्या स्वभावामध्ये राहावा. काय होतंय की ज्यावेळेस तुम्ही त्याला सांगताय की तू पुद्गलाला ग्रहण करू शकणारा ग्रहण करू शकणारा नाहीच. कधीही जीव पुद्गलाला ग्रहण करत नाही, पुद्गल पुद्गलाला ग्रहण करतं. नो कर्मरूपी जे आहे शरीर ते नो कर्माला आहार वर्गणाला ग्रहण करतं. मी जीव कधीही आहार ग्रहण करू शकत नाही, करणारा नाहीच. मी तर अनशन स्वरूपी आहे. हे आपण त्यावेळेस स्वतःला सांगतो, स्वतःच्या स्वभावाची आठवण करून देतो आणि त्यालाच म्हटलं स्वभावामध्ये राहणं. असंच हाच दृष्टांत आपण एखाद्या निवाराहीन व्यक्तीबाबत घेतला तर बाबा आमचं घर आहे की, पण मी त्या घरात राहणारा आहे का? मी माझ्या असंख्यात प्रदेशामध्ये राहणारा जीव आहे. असं प्रत्येक छोट्या छोट्या दृष्टांतावरून आपण स्वभावाकडे जाऊ शकतो आणि आपलं हित करू शकतो. सांगितलं काय? जीव हितस्पृह, स्वतःचं हिताची इच्छा कर जीवा. तर कसं? सोपकार करो हो, स्वतःच्या उपकारामध्ये तत्पर हो. कसं होणार? स्वभावामध्ये राहिल्यावर. आणि स्वभावामध्ये कसं राहणार? स्वभाव जाणल्यावर, है ना? हे सगळं इंटरकनेक्टेड आहे. जर आपण जाणलंच नाही स्वभावाला, स्वभावामध्ये कसं राहणार? स्वभावामध्ये राहिलं नाही, स्वतःवर उपकार कसा करणार? स्वतःवर उपकार केला नाही, आपलं हित कसं होणार? म्हणून सांगताय की जर आपलं हित करायचं आहे तर काय कर? स्वभावाला जाण. स्वभावाला जाणून स्वभावामध्ये स्थिर हो, स्वभावामध्ये राहा, तर होणार आहे आपला उपकार. नाहीतर आपला उपकार आपण करत नाही, आतापर्यंत केलेला नाही, आणि मग तसंच जन्म मरण चालूच राहणार आहे. जन्म मरण हे सर्वात मोठं दुःख आहे. काय आहे? सर्वात मोठं दुःख आहे. निगोदामधले जीव एक श्वास आपण घेऊन सोडत
किती वेळा? 18 वेळा. हा, 18 वेळा जन्म मरण करतात. काय हो जन्म मरण काय दुःख आहे त्यांना? हेच सर्वात मोठं दुःख आहे. जन्म मरण हेच सर्वात मोठं दुःख आहे. मग आपण सांगतो का की हे दुःख आहे? मग लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला की सुख म्हणजे काय, सुखाची खरी डेफिनेशन काय, दुःख म्हणजे काय. आपण ह्या संसारामध्ये जे काही पुण्याच्या उदयाने, पुण्य ते काय आहे? परद्रव्यच आहे. त्या पराच्या ह्याच्यामध्ये संयोगाने जे काही आलेले मिळालेले आपल्याला सुख, कसलं? इंद्रिय सुख. त्या इंद्रिय सुखाला आपण खरं सुख मानतोय, पण ते काय सांगितलं? वासना मात्र ते काय सांगितलंय? भ्रम मात्र सांगितलेलं आहे. ते खरं सुख नाही, ते कल्पना मात्र सुख आहे. मग आपण ह्या पुण्याच्या उदयामध्ये जे काही सुख मिळतं आहे त्याला खरं सुख मानून बसलेलो आहे आणि खऱ्या सुखाला विसरून गेलो. खरं सुख माझ्यामध्येच आहे आणि ते मलाच शोधायचं आहे, त्यासाठी मलाच पुरुषार्थ करायचा आहे. हे बाह्य सुख पर आहे, अन्य आहे, भिन्न आहे, पराश्रित आहे. मला स्वाश्रित सुखाचा निरंतर भोग घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये कधीही अंत होणार नाही, ब्रेक येणार नाही, बाधा असणार नाही. असं निराबाध सुखाचा मला, अव्याबाध सुखाचा मला भोग घ्यायचा आहे, आनंद घ्यायचा आहे आणि मी ते घेऊ शकतो. शक्ती रूपाने मी आता सिद्ध स्वरूपीच आहे, शुद्ध आहे, बुद्ध आहे. तर जाणा निज स्वरूपाला जाना. जिवे चोवीस भगवान की जय, जिनवाणी माता की जय. धर्म संसार धर्म करते मान, धर्म पंथ साधे विधान, नरवीर्यंच समान. यजमानी की स्तुती करे, अल्पबुद्धि परिणाम. श्रावक विनंती करे, या माते मोहिन्या. जग सिद्धांत शास्त्र की जय, जिनवाणी माता की जय. सावधान. हा मी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे. जाना मी जीवच आहे, शुद्धात्माच आहे. हा मी शुद्धात्मा ज्ञानदर्शन स्वभावी आहे. जो जाणणारा आहे तो मी आहे, जो ऐकतो आहे, बोलतो आहे तो मी नाहीच. जो याही पलीकडे जाणतो आहे, ज्ञानाने वेदन करतो आहे, तोच मी शुद्ध जीव आहे. हा मी जीव शुद्ध आहे, बुद्ध आहे, अनादि आहे. मला कुणीही उत्पन्न केलेले नाही. हा मी शुद्धात्मा स्वयंभूच आहे, अनंत आहे. या माझ्या ध्रुव आत्म्याचा कधीही अंत नाहीच. अर्थात मला मरण नाही. हा मी शुद्धात्मा जन्म जरा मरणापासून अत्यंत भिन्न आहे. मला जन्म नाही, मरणही नाही. नाहं बालो ना वृद्धोऽहं नैवैतानि भूतगले. मी बाल नाही,
चित्ताच्या अवस्था आहेत. हे शरीर पुद्गल आहे, पुद्गल परमाणूचा स्कंद आहे. हे शरीर स्पर्श रस गंध वर्णमय आहे, अचेतन आहे, जड आहे. हा मी शुद्धात्मा चैतन्यमय वस्तू आहे. ज्ञानधारी आहे, जाणणारा पाहणारा आहे. मी जाणणारा पाहणाराच आहे, करणारा नाहीच. अकर्ता स्वभावाची प्रतीती करा. हा मी शुद्धात्मा अकर्ता अभुक्ता स्वरूपी